लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे। तर बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्जासाठी आता तारीख जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। तारीख काय आहे व कशा प्रकारे ही मुदत वाढवण्यात आलेली आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चॅनलवरती मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। असे नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर तुम्ही इथे पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत महिला व बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत 2 सप्टेंबर 2024 रोजी हा जो शासन निर्णय आहे तो इथे घेण्यात आलेला आहे। प्रस्तावनेमध्ये पाहू शकता, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेचा पहिला टप्पा जो आहे तो 17 ऑगस्ट रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि दुसरा टप्पा जो आहे तो 31 ऑगस्ट रोजी इथे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत जमा करण्यात आलेला आहे। असंख्य अशा महिला आहेत ज्यांनी अजूनपर्यंत अर्ज केलेला नाही आहे। बऱ्याच महिलांचे प्रश्न होते की लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची मुदत जी आहे ती 31 ऑगस्टपर्यंत आहे का? तर तुमच्या ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं ह्या शासन निर्णयामध्ये आपल्याला भेटणार आहेत। तुम्ही पाहू शकता, लाभार्थी महिलांना दिनांक 31 ऑगस्ट 2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा जी आहे ती या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेली आहे। शासन निर्णय काय आहे तो आपण जाणून घेऊयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता जी आहे ती इथे या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेली आहे। तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना ज्या आहेत मित्रांनो त्या इथे देण्यात येणार आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तर 31 ऑगस्ट नंतर सुद्धा ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्या आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज जे आहेत ते अर्ज करू शकतात। तुम्ही जर आतापर्यंत अर्ज केला नसेल तर अर्ज नक्कीच करून घ्या। ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा प्रकारे करायचा या संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। चॅनलला भेट देऊन व्हिडिओ नक्की पाहून घ्या किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हिडिओची लिंक दिलेली आहे। तर अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।